खेड शहरातील रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे। विधान परिषदेमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंनी या शाळेला शासनाची अंतिम मान्यता नसल्याचा खुलासा केला। याबाबत संबंधितांवर कारवाईचं आश्वासन सभागृहामध्ये देण्यात आलं। शाळा व्यवस्थापन सर्व आरोप मात्र फेटाळत आहे। आवश्यक ते कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आलेला आहे। आपण सविस्तर पाहूयात नेमकं प्रकरण काय आहे। रोटरी शाळेच्या मान्यतेवर गंभीर प्रश्न, संस्था चालकांवर होणार कारवाई, शिक्षण मंत्र्यांचे विधान परिषदेमध्ये आश्वासन। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले। विधान परिषदेमध्ये नियम 93 अंतर्गत सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केला। यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संबंधित शाळेला शासनाची अंतिम मान्यता देण्यात आली नसल्याचं सांगितलं। केवळ प्राथमिक ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं होतं, मात्र त्याच आधारे 2008 पासून शाळा सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहामध्ये दिली। आता एनएससी परमिशन रद्द करून टाकली, चुकीच्या ठिकाणी शाळा भरतायत, ती रद्द झालेली आहे, तरी पण शाळा तिकडे चालू आहे। त्या शाळेला मान्यता काढून घ्यावी लागेल आणि ती शाळा बंद करावी लागेल, कारण उद्या जर काही झालं तिकडे तर ह्या मुलांचं, कारण आता दिल्लीला एक मोठी घटना घडलेली आहे, त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वक ह्या शाळेची, या मुलांची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करा। पहिल्या टप्प्यातलं जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे ते 2008 मध्ये विभागाकडनं देण्यात आलंय आणि त्या प्रमाणपत्रावरच ती शाळा आतापर्यंत 2026 पर्यंत त्या ठिकाणी रन झालेली आहे। तो तर आणखी वेगळाच मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे। आणि मग महसूल डिपार्टमेंटच्या काही ज्या बाबी असतील, किंबहुना अप्रोच रोड आणि इतर ज्या काही बाबी आहेत, तर शिक्षण विभागाने त्याला अंतिम मान्यताच दिलेली नसल्यामुळे ते मुद्दे उपस्थित झाले नाही। ॲडव्होकेट अनिल परब यांनी कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानग्या मिळवल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। 25 कोटीचा टर्नओव्हर आहे फक्त याचा, तर असे जे धंदे शाळेच्या नावाखाली करतायत अशा लोकांना चाप लावणार आहे की नाही? हे होतं ना होतं तोच रोटरी प्रतिष्ठानची दुसरी शाळा पुन्हा नियम अटीचा शर्त भंग करून त्याची पण पहिली शेती म्हणजे शैक्षणिक बिनशेतीसाठी परवानगी, पहिलं बांधकाम पूर्ण झालं आणि नंतर सगळे अर्ज करतायत। तर दादा ह्याला फौजदारी गुन्हा दाखल करून अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचा ती फौजदारी गुन्हा करून या शाळेची मान्यता द्या। मुलांचं नुकसान करू नका, परंतु अशा ज्या खोट्या बोगस शाळा आहेत या शाळांची परवानगी आपण रद्द करणार का? यावर शिक्षण मंत्र्यांनी बेकायदेशीरपणे शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांसह संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं। गेली अनेक वर्ष ही शाळा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, तर या सर्व गोष्टीची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि यामध्ये विभागाचेही जे कोण दोषी असतील की ज्यांच्या समोर बिलकुल फौजदारी गुन्हा दाखल करायलाही पुढे पाठीमागे बघितलं जाणार नाही। या शाळेमध्ये सध्या सुमारे 2200 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही आता पालकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या संपूर्ण घडामोडींनंतर शाळा व्यवस्थापनानं पालकांना व्हॉट्सअॅपद्वारे एक संदेश प्रसारित केला। या संदेशामध्ये शाळेसंदर्भात उपस्थित झालेल्या तांत्रिक बाबींवर आवश्यक ते कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच शाळा शासनमान्य असून पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता करू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय। या दाव्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। यावेळी शाळा व्यवस्थापन किंवा संस्थेकडनं या संदर्भात कोणतंही स्पष्टीकरण अथवा कागदपत्र अद्याप प्राप्त झाली नसल्याचं गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यांनी माझ्याकडे किंवा हे दिलेलं नाहीये आणि म्हणून त्यांना ती विचारणा करणार, त्याच्यामध्ये व्हायला संबंधिताकडे विचारणा केली जाईल। त्याच्यात फक्त हे आता तुमच्या ती पालक म्हणून पालकांच्या ग्रुपवर पडली असेल तर तुम्ही सांगितल्यानंतर ती मला माहिती झाली, मी माहिती घेईन त्याच्यावर संदर्भात कारवाई त्या संदर्भात जर तुमच्यापर्यंत विषय पोहोचला नसेल तर त्या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली जाईल। त्याच्यामध्ये
संस्थेच्या प्रतिनिधींनी आपल्या शाळेवर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावत संस्था आणि शाळेनं कोणतंही गैरकृत्य केलं नसल्याचा दावा केला आहे. संस्थेविरुद्ध करण्यात आलेले आरोप हे कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या निष्कर्षावर आधारित नसून वस्तुस्थिती, उपलब्ध कागदपत्रे व कायदेशीर स्थिती यांच्याशी विसंगत आहे. संस्था कोणत्याही व्यक्तीच्या हेतूबाबत भाष्य करू शकत नाही किंवा इच्छित नाही. तथापि उपलब्ध तथ्ये व परिस्थितीवरून हे आरोप स्थानिक स्तरावरील वैयक्तिक अथवा राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर प्रेरित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. संस्था या विषयावर संयम बाळगत असून सक्षम शासकीय प्राधिकरणावर पूर्ण विश्वास व्यक्त करते. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या. एका बाजूला विधान परिषदेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी अंतिम मान्यता नसल्याचं सांगत चौकशी आणि कारवाईचं आश्वासन दिलंय. दुसऱ्या बाजूला शाळा व्यवस्थापन सर्व आरोप फेटाळत आहे, तर तिसऱ्या बाजूला शाळा व्यवस्थापनानं स्पष्टीकरण दिल्याचा दावा केला असतानाही गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आमच्याशी बोलताना असं कोणतंही स्पष्टीकरण प्राप्त झालं नसल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणात संबंधित विभागाच्या चौकशीनंतर नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते आणि पुढे कोणती प्रशासकीय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सागर कदम, लोकशाही मराठी, रत्नागिरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.